आपण वांग्याचं भरीत करणार आहोत। ही वांगी होती आणि मी अशा पद्धतीने 6-7 काप करून घेतलेले असे देठासहित आहे। आपण ह्याचं भरीत करणार आहोत। त्याकरता लागणारं साहित्य: एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, अर्धा टोमॅटो चिरून घेतला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, लसूण जरा जास्त घेतला आहे आणि मिरची तुम्हाला जेवढी हवी तेवढी घ्या। मी थोडंसं मिरच्या जास्त घेतलं आहे, थोडीशी हळद घेतली आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे, शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि तेल घेतलं आहे। आपण प्रोसेस बघणार आहोत। त्यावर आपण थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे। आपण पाण्यातून वांगे झटकून टाका, पाणी अंगावर ओढायची भीती वाटते तेलाची। आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकून आपण ह्याला मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिटे वाफवून घेणार। वांग्यांना जरा पलटून घेऊया। परत एक झाकण लावून आणखी 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवूया। 2-3 मिनिट ठेवलं होतं। परत आता आपली वांगे चांगले शिजून झाले। आपण ह्याला बाहेर काढून घेणार आहोत तेल नितळून। तेल आणि मीठ लावून छान शिजली गेले। ला बाहेर काढून घेतले। आपण आता कांदा टाकून घेणार आहोत। त्या तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून घेतो। कांद्याला परतण्यासाठी थोडंसं मीठ घालत आहे। पेटाला घाला मीठ, त्यात थोडंसं घातलेलं आहे आपण वांग्याला, थोडंसं घालत। आपण कांदा गुळगुळीत रंगावर परतून घेणार आहोत। आपण वांग्याचे देठ काढून घेणार आहोत अशा पद्धतीने। वांग्याचे देठ काढून घेतले आहे। रुचण्याने थोडंसं आपलं मॅश करत आहे किंवा मॅशरने करू शकता तुम्ही। हिरवी मिरचीचा ठेचा टाकून दिली आतमध्ये, थोडी हळद पण होती ती पण टाकली आहे, लसूण जरा जास्त टाकला। तो आपण 1 सेकंदभर परतून घेऊया। आपण कोथिंबीर टाकून घेऊ। मॅश केलेलं वांगे आतमध्ये टाकून घ्यायचं, परतून घ्यायचं सगळं। थोडा शेंगाचा कूट टाकून घ्यायचा। आता आपलं भरीत 1 मिनिट 2 मिनिटं परतून घेऊया। भरीत रेडी झालंय। आपलं भरीत सर्व केलेलं आहे। मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद।